तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती आणि तुम्हा सर्वांना शुभ मकर संक्रांती। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्ही मकर संक्रांतीच्या बाबतीत जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। जसं की मागचा आपला मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला हे विचारलेलं आहे की यंदाची संक्रांत काळ्या रंगावर आहे, तर या संक्रांतीला आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही का। दुसरा प्रश्न असा होता की ज्यांची पहिली संक्रांत आहे, म्हणजे एखादं नवीन बाळ जन्माला आलं असेल तर त्याची साहजिक ही पहिली संक्रांत असणार, किंवा ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि त्यांची सुद्धा पहिली संक्रांत असणार, तर त्यांनी ही संक्रांत साजरी करायची नाही का। आणि तिसरा प्रश्न असा होता, तो होता बांगड्यांच्या बाबतीत, म्हणजे त्याबद्दल असं विचारलेलं आहे की संक्रांतीला बांगड्यांचे काही नियम असतात का, किंवा बांगड्यांचे सुद्धा काही शुभ रंग असतात का। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः, कारण मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्यदेवांना समर्पित आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला मी तुम्हाला मकर संक्रांतीची अगदी थोडक्यात माहिती सांगते, त्यावरून मूळ विषयाची माहिती देते, जेणेकरून आता सध्या तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजतील। बघा, जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही वाईट घटना घडते तेव्हा आपण काय म्हणतो की त्याच्यावर संक्रांत आली, आणि संक्रांत आली या शब्दाचा अर्थ आपण सरळ मकर संक्रांतीशी जोडतो, जे अगदी चुकीचं आहे। बऱ्याच म्हणी किंवा बरेच वाक्प्रचार असे आहेत जे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यांचे आपण शब्दशः अर्थ घेत नाही। भलेही ती म्हण कोणत्याही प्रकारची असेल पण तिचा अर्थ जो आहे तो वेगळा असतो। म्हणून आपल्यापैकी बरेच वडीलधारे व्यक्ती आपल्याला नेहमी असं सांगत असतात, जेव्हा आपल्याला एखाद्या म्हणीचा अर्थ कळत नाही तेव्हा आपले वडीलधारे आपल्याला काय म्हणतात की अरे ती म्हण आहे, फक्त तिचा प्रत्यक्षात अर्थ वेगळा आहे। तर संक्रांत आली या शब्दाचा अर्थ जरी संकट येणं असा आहे, तरी पण मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्याच्या राशी बदलाचा सण म्हणून आपण साजरा करतो, ज्यामध्ये सूर्य आपली धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो। त्यामुळे संक्रांत आली या शब्दाचा अर्थ संकट येणं आणि त्याचा संबंध मकर संक्रांत या सणाशी आहे हा विचार करणं पहिले सोडून द्या, कारण दोन्ही गोष्टी एकदम वेगळ्या आहेत। 12 महिने आहेत, 12 राशी आहेत, अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला एक अशा एकूण 12 संक्रांती वर्षभरामध्ये होत असतात। पण सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ती संक्रांत फक्त आपण मकर संक्रांत म्हणजे मकर राशीच्या नावावरून आपण ती संक्रांत साजरी करत असतो। तर हीच संक्रांत एवढी खास का आहे, कारण हा जो काळ असतो तो सूर्याच्या उत्तरायणाचा असतो, आणि उत्तरायण काळापासून आपला जो काही दिवस असतो तो थोडा वाढत जातो, म्हणजे रात्र छोटी आणि दिवस वाढत जातो। आपल्याला हिवाळ्यामध्ये कसं वाटतं बघा की जसं की आपण अर्ध्या दिवसापर्यंत आपलं घरातलं किंवा काहीतरी काम आहे तेच आवरत होतो आणि इतक्यात संध्याकाळसुद्धा झाली। तर हा जो काही कालावधी असतो मकर संक्रांतीच्या अगोदरचा, तर तेव्हा काय असतं, रात्र मोठी दिवस छोटा असतो, पण जेव्हा उत्तरायणाला सुरुवात होते तेव्हापासून दिवस जो आहे तो तिळातिळाने वाढत जातो आणि रात्र छोटी होत जाते। तर त्यामुळे म्हणजे हा दिनमान वाढण्याचा जो काही कालावधी आहे तो आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो। जुन्या काळच्या जर नोंदी बघितल्या तर त्यामध्ये असं आहे की एक कालावधी असा होता की तेव्हा 22 डिसेंबरला सुद्धा मकर संक्रांत आलेली आहे, जी आता आपण 14 किंवा 15 जानेवारीला साजरी करतो। त्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की उत्तरायण जे आहे ते मकर संक्रांतीपासून सुरू होतं, पण जुना काळ जो आहे तेव्हा मकर संक्रांत ही 22 डिसेंबरला सुद्धा आलेली आहे। त्यामुळे आज सुद्धा मकर संक्रांतीलाच उत्तरायण सुरू होतं असं म्हटलं जातं, आणि मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे उत्तरायण सुरू होण्याचा दिवस। तर माझा सांगण्याचा उद्देश तोच होता। मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी असे उलटसुलट प्रश्न केले किंवा काही मनाला लागतील अशा कमेंट्स केल्या, पण त्याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या। तुम्ही सुद्धा पूर्ण माहिती काढत जा आणि त्यानंतर तुम्हाला कमेंट्समध्ये बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे। मकर संक्रांतीच्या एका पौराणिक कथेनुसार शंकरासूर नावाचा राक्षस जनतेला खूप त्रास द्यायचा आणि या राक्षसाला देवीने ठार मारलं होतं। त्यानंतर तिथली जनता एकदम शांतपणे जीवन जगू लागली आणि लोक या देवीला संक्रांती देवी म्हणून संबोधू लागले। नाहीतर संक्रांती देवी ही दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात देवी जगदंबाच आहे। आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जी काही कर म्हणजे किंक्रांत म्हणून पाळतो, ज्या दिवशी आपण बरीचशी कामं करत नाही,
तर या दिवशी देवीने किंक्रासुराचा वध केलेला आहे, म्हणून या दिवसाला किंक्रांती म्हटलं जातं किंवा संक्रांतीची कर म्हटलं जातं. भोगीचा जो काही सण आहे, जो आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतो, तर या सणाला उपभोगाचा सण असं म्हटलं जातं. भोगीच्या दिवशी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध होतात त्यापैकी बऱ्याचशा भाज्या एकत्र करून एक भाजी बनवतो, जिला भोगीची भाजी असं म्हटलं जातं. आणि भोगीच्या दिवशी जो कोणी ही भोगीची भाजी आणि भाकरी खातो तर त्याला कधीही आजारपण येत नाही किंवा वर्षभरामध्ये आपण बऱ्याच वेळा जर आजारी पडत असू तर त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. इतकी ही बहुगुणी भोगीची भाजी असते. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये नवीन भांडं, गाईला घास, अन्न, तीळ भरलेलं भांडं, तिळाचे पदार्थ, लोकरीचे वस्त्र, तूप, सोनं, भूमी, गाय, कपडे इत्यादी उपयुक्त वस्तू गरजू लोकांना दान म्हणून द्याव्यात असं सांगण्यात येतं. मकर संक्रांतीच्या दिवसात काही जण अतिशय चुकीच्या अफवा पसरवतात, त्यामुळे अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका. मकर संक्रांत ही वाईट नसते, अशुभ नसते, त्यामुळे संक्रांतीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. उलट मकर संक्रांत अगदी आपण आनंदाने साजरी करायला हवी. कुणाशी आपले मतभेद झाले असतील, कुणाशी भांडण झालं असेल, कुणाशी तुम्ही अबोला धरला असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला प्रथम तिळगुळ द्या आणि म्हणा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यानंतर तुम्ही तुमचे हितसंबंध सुधारू शकता. सुरुवात तुम्ही तुमच्यापासून केली तर काही वावगं ठरणार नाही किंवा तुम्ही त्यामुळे लहान होणार नाही. इतरांना क्षमा करा आणि झालं गेलं विसरून जा, अशी शिकवण आपल्याला मकर संक्रांत देत असते. हा गोड सण आपण अगदी आनंदाने, उत्साहाने साजरा करायचा असतो. याला आपण कोणत्याही पद्धतीने वाईट समजायचं अजिबात कारण नाही. यंदा आपल्याला 15 जानेवारी 2024ला मंगळवारच्या दिवशी मकर संक्रांत साजरी करायची आहे. दरवर्षी ही मकर संक्रांत जवळपास महिनाभर येऊन ठेपलेली असते. तोच संक्रांतीने यावर्षी कोणतं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्याचा रंग कोणता, संक्रांतीचं वाहन कोणतं, संक्रांतीच्या हातातली शस्त्रास्त्र कोणती, किंवा मग संक्रांत काय खात आहे, ती काय भक्षण करत आहे, तिचं नाव काय, त्याचबरोबर यावर्षी कोणत्या गोष्टींमध्ये संक्रांतीने शुभ संकेत सांगितलेले आहे, अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा होते आणि त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जातात. आता यंदा संक्रांतीचा जो काही रंग आहे, संक्रांतीचा रंग म्हणण्यापेक्षा संक्रांतीने जे काही वस्त्र परिधान केलेलं आहे तर त्या वस्त्राचा रंग काळा आहे आणि त्यावरून तुमचे प्रश्न यायला लागलेले आहेत की संक्रांती देवीने हे काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, तर मग आपण यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही का? कारण काय होतं माहिती का, दरवर्षी जेव्हा संक्रांत सांगण्यात येते त्यामध्ये या गोष्टींची जेव्हा चर्चा होते तेव्हा एक चुकीची अफवा अशी पसरवली जाते की संक्रांतीने ज्या रंगाचे कपडे घातलेले आहेत त्या रंगाचे कपडे आपण संक्रांतीमध्ये वापरायचे नसतात. याला कोणताही आधार नाही. जर देवीसाठी तो रंग शुभ आहे, देवीने या दिवशी त्या दैत्याचा वध केला आणि जनतेला अगदी चांगलं जीवन जगण्याची संधी दिली. जर देवीसाठी काळा रंग शुभ आहे तर आपल्यासाठी तो कसा अशुभ ठरू शकतो? आणि असा कुठेही उल्लेख नाही आहे किंवा पुराणांमध्ये सुद्धा असं कुठेही सांगितलेलं नाही आहे की संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते त्या रंगाचे कपडे आपल्याला संक्रांतीमध्ये वापरायचे नसतात. आपण नक्कीच काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालू शकतो. आता काळा रंग जो आहे तो इतर संक्रांतीला सुद्धा आपण घातलेला आहे. त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण या दिवसात थंडी खूप वाढलेली असते. हिवाळ्यामध्ये संक्रांत येते तर काळ्या रंगाचे किंवा कोणत्याही गडद रंगाचे कपडे जेव्हा आपण घालतो तर फिकट रंगाच्या कपड्यांपेक्षा आपल्याला त्यातून थंडी कमी लागते किंवा आपलं थंडीपासून रक्षण होतं. म्हणून आपल्याला या संक्रांतीच्या कालावधीमध्ये डार्क म्हणजे गडद रंगाचे कपडे घालायचे असतात. त्यामध्ये आपण काळा रंगच काय, कोणत्याही गडद रंगाचे कपडे घालू शकतो. आणि असाही कुठे नियम नाही आहे की तुम्ही संक्रांतीला गडदच रंगाचे कपडे घातले पाहिजे. तुम्हाला आवडतील त्या रंगाचे कपडे घालून तुम्ही संक्रांत साजरी करू शकता आणि संक्रांतीचा मनमुराद आनंद लुटू शकता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अजून सविस्तर आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर संक्रांतीपासून दिनमान म्हणजे दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. जो अगोदर आपल्याला छोटा वाटत होता आणि रात्र मोठी वाटत होती, आता याच्या उलट होणार आहे. दिवस तिळातिळाने वाढत जाणार आहे, म्हणजे हळूहळू मोठा होत जाणार आहे आणि रात्र आपल्याला पहिल्यापेक्षा अजून लहान वाटायला लागेल. तर काळोख्या रात्रीला गडद रंगाच्या कपड्यांनी निरोप द्यायचा असतो. जणू काही ही जी काळोखी रात्र आहे
तर ती आपल्या आयुष्यातून म्हणजे आपल्या आयुष्यातसुद्धा काही काळे किंवा जे नकारात्मक क्षण आहे ते सुद्धा निघून जावे आणि संक्रांतीला जसा दिवस वाढत जातो त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा अजून चांगल्या पद्धतीने फुलावं वाढावं म्हणून काळ्या रंगाचे किंवा गडद रंगाचे कपडे घालून त्या रात्रीला निरोप देण्याची पद्धत आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे, महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या, कोणते ड्रेस घालावे याला कुठलंही बंधन नाही आहे. तुम्हाला आवडतील त्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी घालू शकता. महिलासुद्धा जी साडी आवडेल ती साडी तुम्ही मकर संक्रांतीला हवं तर नवीन घ्या आणि त्या रंगाची साडी नेसून तुम्ही मकर संक्रांत अगदी उत्साहाने साजरी करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. आणि एका वृत्तपत्राने तर स्वतः कबूल केलेलं आहे, नवरात्रीमध्ये जे काही रंग ठरवले जातात किंवा संक्रांतीमध्ये जे काही संक्रांतीचे रंग ठरवले जातात तर त्यांनी ही जी युक्ती किंवा क्लुप्ती कशासाठी वापरली होती तर त्यांच्या वृत्तपत्राचा खप वाढावा त्यामुळे त्यांनी ही युक्ती वापरली होती. आणि तेव्हापासून हे जे रंग असतात संक्रांतीचे रंग किंवा वटपौर्णिमेचे रंग तर या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या खूप जास्त फोपावल्या आहेत. नवरात्रीमध्ये जे काही शुभ रंग असतात तर त्यामध्ये 9 दिवस असतात आणि देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी त्या दिवशी नेसवली जाते आणि त्या रंगांचा खरोखर काहीतरी अर्थ आहे म्हणून नवरात्रीचे शुभ रंग आपण पाळतो आणि ते खरोखर असतात. मात्र संक्रांत असेल वटपौर्णिमा असेल यासाठी कोणतेही शुभ रंग नाही आहे. तुम्हाला आवडतील त्या रंगाचे कपडे तुम्हाला या दिवशी घालायचे आहे. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते ज्यावरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते पटेल. तुम्ही तुळजापूरला गेला असाल तर तुम्हाला हेही बघायला मिळालं असेल की आई तुळजाभवानीला दररोज वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते आणि या एवढ्या साड्यांचं करणार काय तर या साड्या जवळच्याच दुकानांमध्ये विकायला ठेवल्या जातात आणि जेव्हा महिला भाविक दर्शनाला येतात तर आवर्जून म्हणजे आता बऱ्याच जणांना ते माहिती झालेलं आहे की देवीच्या अंगावरच्या साड्या इथे इथे विकायला ठेवल्या जातात आणि आपल्यालासुद्धा देवीच्या अंगावरची साडी नेसायला मिळावी म्हणून किंमत जी असेल ती देऊन महिला त्या साड्या विकत घेतात आणि घरी येऊन नेसतात सुद्धा. तर देवीच्या अंगावरच्या साड्या आपण नेसू शकतो. तर संक्रांती देवीसुद्धा जगदंबेचंच रूप आहे. तिने जर काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असेल तर आपल्याला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायला कोणतीही अडचण नाही आहे. तसं पण इथून मागेसुद्धा एखाद्या मुलीची पहिली संक्रांत असेल किंवा होणाऱ्या सुनेला जर काही वौसा पाठवायचा असेल किंवा लहान मुलांचं बोरन्हाण करायचं असेल तरीसुद्धा काळ्या रंगाचे कपडे त्यावेळेस घातले जातात किंवा मुलीलासुद्धा तशी काळ्या रंगाची साडीसुद्धा पाठवली जाते. कारण जे काही हलव्याचे दागिने असतात ते गडद रंगाच्या साडीवर किंवा कपड्यांवर अगदी उठून दिसतात म्हणूनसुद्धा गडद रंगाचे किंवा काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीला घालण्याची पद्धत आहे. संक्रांतीची ही जी माहिती असते ज्याला आपण म्हणतो की संक्रांत कशावर आहे, जेव्हा आपण कुणालाही विचारतो बघ बरं यंदाची संक्रांत कशावर आहे तर त्यामध्ये जी काही माहिती असते संक्रांतीचं नाव काय, वाहन काय, उपवाहन काय, तिच्या हातातली शस्त्रास्त्र कोणती किंवा मग ती काय भक्षण करत आहे, या वर्षीची शुभ फळं काय आहे, कशाचं दान करावं तर ही जी माहिती आहे त्या माहितीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो आणि त्यामुळे अशा शंका कुशंका प्रत्येक महिलेच्या किंवा पुरुषाच्या मनात तयार होतात. जास्तीत जास्त महिलाच याला बळी पडतात आणि मग म्हटलं जातं किंवा मग अशा पद्धतीने विचारलं जातं की खरंच काळा रंग अशुभ आहे का. काळा रंग कोणत्याही प्रकारे अशुभ नाही आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही ठिकाणी काळा रंग वर्ज्य केला जातो पण त्याला कारणंसुद्धा तशी असतात म्हणून प्रत्येक ठिकाणी काळा रंग अशुभ आहे असं मानणं चुकीचं ठरेल. काळ्या रंगामध्ये तमोगुण घनीभूत करण्याची क्षमता आहे. वातावरणात ज्या काही नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक स्पंदनं असतात ती ग्रहण करण्याची क्षमता कोणत्या रंगात असेल तर ती सर्वात अधिक काळ्या रंगातच आहे. वाईट कृत्य करणारी लोकंसुद्धा काळ्या रंगाचा वापर यासाठीच जास्त करतात. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून किंवा मग बाळांच्या डोळ्यांमध्ये आपण जे काही काजळ घालतो तर ते सुद्धा काळ्या रंगाचं असतं. दृष्ट लागू नये म्हणून आपण त्यांना काजळाचा टिपका देतो किंवा मग काळ्या रंगाचा धागा बांधतो. जे पुरुष आहेत ते करगोटा किंवा करदोडा बांधतात तर तो सुद्धा काळ्या रंगाचाच असतो. लाल रंगापेक्षा काळ्या रंगाच्याच करगोट्याचा वापर जास्त केला जातो. आणि इतकंच काय संक्रांतीमध्ये आपण जी काही सुगडं पुजतो महाराष्ट्रामध्ये तर ती सुगडंसुद्धा
काळ्या रंगाचीच वापरली जातात. फक्त आता जे थोडे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा मग नाहीच मिळाली तर मग वेगवेगळ्या रंगाची किंवा मग जो आपला चॉकलेटी रंग किंवा ज्याला आपण विटांचा रंग म्हणतो, विटकरी रंगाची सुगडं आपण त्यावेळेस पूजतो. पण मग आपल्याला सुगडंसुद्धा काळ्या रंगाची चालणार नाही, काळा रंग इतका अशुभ असेल तर. त्यामुळे काळ्या रंगाबाबत तुम्ही कोणत्याही अंधश्रद्धा तुमच्या मनामध्ये ठेवू नका. काळा रंग कोणत्याही रंगामध्ये कधीच मिसळला जात नाही. बाकी सगळे रंग एकमेकांमध्ये आपण मिक्स केले तर एक वेगळा रंग तयार होऊ शकतो, पण काळा रंग कोणत्याही रंगामध्ये मिसळत नाही, तो काळाच राहतो. आणि आपण श्रीकृष्ण असतील, श्रीहरी विठ्ठल असतील किंवा श्री व्यंकटेश असतील, त्यांची रूपं बघितली तर त्यांचासुद्धा रंग आपल्याला काळा दिसतो. देवाचा स्वतःचा रंग जर काळा असेल तर देवीने समजा काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे संक्रांतीच्या या काळामध्ये, तर ते सुद्धा आपल्याला अशुभ आहे असं म्हणून चालणार नाही. कारण आपण नकारात्मक गोष्टी ग्रहण करायच्या की सकारात्मक गोष्टी ग्रहण करून आनंदी व्हायचं हे आपापल्या स्वतःने आपण ठरवायचं आहे. त्यामुळे काळ्या रंगाबाबत तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका किंवा कुठे तुम्ही ऐकलं असेल तर ते तुम्ही खोटं आहे म्हणून सोडून द्यायचं आहे. वस्त्रांच्या बाबतीत तुम्हाला समजलं, आता बांगड्यांच्या बाबतीत सांगते. दरवर्षी मकर संक्रांतीला नवीन बांगड्या भरण्याची पद्धत आहे. प्रत्येक सुवासिनी स्त्री असेल किंवा कोणतीही स्त्री असेल की मकर संक्रांत आलेली आहे, आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे, मग चला आता आपण नवीन बांगड्या भरूया. आजकालच्या ज्या महिला आहेत त्या जशी साडी किंवा जसा ड्रेस त्या रंगाच्या बांगड्या घालतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकतात. पण आपल्याकडे जे काही सणवार साजरे होतात किंवा व्रतवैकल्य केले जातात तर त्यामध्ये काचेच्या बांगड्यांना जास्त महत्त्व आहे. त्यातल्या त्यात हिरवा रंग, लाल रंग यांना जास्त महत्त्व आहे. तरी पण प्रत्येक स्त्री आपापल्या आवडीच्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असते. त्यामुळे तुम्हाला बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा कोणतेही रंग शुभ आहेत किंवा कोणतेही रंग अशुभ आहेत अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पाळायच्या नाही आहेत. तुम्हाला ज्या रंगाच्या बांगड्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता. फक्त सणावारांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आपण काचेच्या बांगड्यांना जास्त महत्त्व देतो, तर त्या तुम्ही घातल्या तर योग्य राहील. बाकी तुम्ही काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका किंवा मग लाल रंगाच्या घालू नका किंवा मग देवीने यावर्षी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे मग काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका. तर अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या काही अफवा असतील, जसं की संक्रांतीचे हे शुभ रंग आहेत, याच रंगाच्या बांगड्या घाला, तर याच्यावर तुम्हाला अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. महाराष्ट्रात तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा नवरीला हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो, पण आपण दुसऱ्या राज्यांमध्ये गेलो तर पांढऱ्या रंगाची सुद्धा बांगडी, ज्याला शंखापोला म्हटलं जातं, तर त्या घालण्याची पद्धत आहे. मध्य प्रदेशमध्ये तर काही सणवार व्रतवैकल्य वगैरे असतात तेव्हा काळ्या रंगाच्या बांगड्या घालण्याची पद्धत आहे. तर त्यांच्यासाठी म्हणजे जरी राज्य बदललं तरी पण माणसं आपण सगळी सारखीच आहोत, तर त्यांच्यासाठी त्या बांगड्या किंवा तो रंग शुभ असू शकत असेल तर आपल्यासाठी कसा काय तो अशुभ राहील, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे बांगड्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला कोणत्याच अंधश्रद्धा किंवा अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. अजून एक प्रश्न हा पण येतोय की एखाद्या मुलीची जर पहिली संक्रांत असेल आणि यंदा संक्रांतीचा जो काही रंग आहे म्हणतात म्हणजे वस्त्राचा रंग काळा आहे, तर मग संक्रांतसुद्धा तिची साजरी करायची नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की लग्न झाल्यानंतर पहिलाच सण जर संक्रांत येत असेल तर तोही साजरा करायचा नसतो का? तर असं काही नाही आहे. संक्रांत जी आहे, जर लग्न झाल्यानंतर पहिला सण तुमचा येत असेल संक्रांती, तर बाकी सगळे संक्रांत साजरी करणार आणि त्या मुलीने संक्रांत साजरी करायची नाही, तर हे आपल्याला सुद्धा पटलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सण, नवीन लग्न झालेलं असो किंवा लग्न होऊन जास्त वर्ष झालेले असतील किंवा नवीन बाळ जन्माला आलेलं असो, त्याची पहिली संक्रांत असो, प्रत्येकाने मकर संक्रांत अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करा. त्याचबरोबर रंग असतील किंवा बांगड्यांचे रंग असतील यावर सुद्धा तुम्हाला अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे. हेच मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला अतिशय उपयोगी येईल, त्यामुळे ती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.